सगळी लाच सोडून दिलेले खलनायक देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलिसांनी पोरांना मारलं ते योग्यच केलं, कारण ही पोरं दंगल भडकवत होती. यावर निखिल वागळे म्हणाले, मी फडणवीसला ओपन चॅलेंज देतो, माझ्यासोबत फेस टू फेस चर्चेला बसा आणि हे सिद्ध करा. मी पण सिद्ध करतो की पोलिसांनी ट्रक भरून दगड आणलेले दंगल करायला. अरे, मुलींच्या कपड्यात हात घालता. मुली हात जोडून रडत होत्या तरी अत्याचार चालू होते. फडणवीस, तुम्हाला एक मुलगी आहे, तुमच्या मुलीसोबत पोलिसांनी असं केलं असतं तर? फडणवीसांनी बुद्धी विकून टाकली. निखिल वागळे यांनी फडणवीसांची कशी चंपी केली बघा. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. अगदी परफेक्ट घोषणा होती आणि मोदी असेच पळून गेले. 56 इंच छातीचे आमचे पंतप्रधान काल अक्षरशः पळून गेले. तरुणांचा एक जमाव संसदेकडे कूच करतोय अशी बातमी पोलिसांनी दिली. वायरलेसवरून बातमी पाठवली. जमाव काही संसदेच्या आत गेला नाही, संसदेच्या बाहेरच होता. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला. पण आत मोदींची त्रेधा तिरपीट उडाली. ताबडतोब सुरक्षा वाढवली आणि सुरक्षा सैनिक त्यांना दुसऱ्या दाराने घेऊन गेले. अक्षरशः पळून गेले मोदी. पण आजची महत्वाची बातमी काय? आजची महत्वाची बातमी ही आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पळाले, संसदेमधून चोर वाटेनं बाहेर पडले सुरक्षा रक्षकांच्या तैनातीमध्ये, आणि राहुल गांधी आज रस्त्यावर उतरले. पण चक्क शरद पवार सुद्धा जंतर मंतरला जाऊन पोचले, हे लक्षात घ्या. आणखी एक मुद्दा आज अत्यंत महत्वाचा तुम्हाला सांगतो. काल लाठीमार झाल्यानंतर, सगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवाल्यांनी आपला टूलकिट बाहेर काढला आणि बदनामी सुरू केली की हे देशद्रोही आहे. नेहमीचे शब्द, हे पाकिस्तानी आहेत, हे अर्बन नक्सल आहेत. आज सगळी लाच सोडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खलनायक देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पोलिसांनी जी कृती केली, जो लाठीमार केला तो योग्यच होता, कारण ही माणसं दंगल भडकवित होती. मी या क्षणाला या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांना आव्हान देतो, जाहीर आव्हान. कारण कालचा जो प्रकार होता दिल्लीतला, तो मी प्रत्यक्ष बघितला आहे. मी आय विटनेस आहे. 1 लाखभर मुलांनी जर दंगल करायचं ठरवलं असतं तर दिल्ली पेटली असती, हे लक्षात घ्या. संसदही शिल्लक राहिली नसती. पण ही मुलं शांत होती, एकमेकाला समजवत होती, त्यांची डोकी भडकलेली होती, पण कुणीही काही गडबड केली नाही. फडणवीसांना माझं आव्हान आहे, हिम्मत असेल तर जाहीर चर्चेला तयार व्हा. हिम्मत असेल तर. मी बघितलेलं आहे डोळ्यांनी, तुम्ही नाही बघितलं. तुम्ही मोदींची चमचेगिरी करताय, तुम्ही अमित शहाची चमचेगिरी करताय. मुलींच्या कपड्यांना पोलीस हात घालत होते, मागून मुलींना दांडे मारत होते. अत्याचाराचे व्हिडिओ असंख्य आलेले आहेत इंस्टाग्रामवर, तुम्ही बघा आणि सत्य परिस्थिती काय होती जाणून घ्या. काय म्हणणं आहे फडणवीसांचं की हे विद्यार्थी जे जखमी होते, ज्यांना पोलिसांनी झोडपून काढलं, ते दंगल करत होते? सिद्ध करा. उलट मी हे सिद्ध करू शकतो की पोलिसांनी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले. ते दगड कशासाठी होते हे सांगा. पोलिसांसोबत भाजपचे किंवा संघांचे गुंड होते, त्यांनी स्कार्फ बांधला असा होता तोंडाला, आणि ते पोलिसांच्या लाठ्या, ज्या फायबरच्या लाठ्या असतात, त्या हातात घेऊन मारहाण करत होते. व्हिडिओमध्ये दिसतंय देवेंद्र फडणवीस डोळ्याला पट्टी बांधली आहे तुम्ही, कारण तुम्हाला सत्तेचा माज झालेला आहे. सत्तेचा माज झालेला आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासारखी अत्याचारी माणसं सत्तेत राहणं हा भारत नावाच्या देशाचा अपमान आहे. अपमान आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि मी जबाबदारीने बोलतोय. कशा प्रकारचे अत्याचार आहे? कोणी 12वीतला मुलगा, कोणी 12वीतली मुलगी यांची तुम्ही डोकी फोडता, मुलींच्या कपड्याला हात घालता, मुली हात जोडून विनंती करतायत, रडतायत, तरी तुमचा अत्याचार चालू आहे. काही लाज लज्जा फडणवीस, तुम्हाला एक मुलगी आहे हे लक्षात ठेवा. त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मग या मुलींना आठवा. फडणवीस, जरा ऐका हे व्हिडिओ, सत्तेची झापडं काढा. तुमचे वडील असे नव्हते. गंगाधर फडणवीस संवेदनशील होते, आणीबाणी तुरुंगात गेले होते, स्वच्छ होते, चारित्र्यवान होते. तुम्ही सगळ्याला सोड चिठ्ठी दिलेली आहे. आणि तुमचा एक पाळीव प्रवक्ता आहे, त्याचं नाव सुद्धा घेण्याची त्याची लायकी नाही.
इतका तो खालच्या दर्जाचा आहे. तो आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो की हे अर्बन नक्सल आहे. अरे तुझी पात्रता काय, कोणाला अर्बन नक्सल म्हणतोयस? ही देशातली युवा पिढी आहे, हिला तुम्ही बदनाम करणार असाल तर तुम्हाला हा देश माफ करणार नाही. माझे शब्द ऐकून घ्या, शापवाणी म्हणा काही म्हणा, पण तुम्हाला हा देश माफ करणार नाही. ज्या मुलांचं रक्त तुम्ही सांडलं, ज्या मुलांच्या कपड्याला हात घातलात, ज्या मुलांना मारण्यासाठी तुम्ही दगडांचा ट्रक आणलात काय, आणि आता तुम्ही आगाऊपणे बोलतायत मुलं दंगल करत होती. दंगलखोर तुमचे होते, तुमचे पोलीस होते, दिल्ली पोलीस होते. आणि फडणवीस आज सकाळी उठून सांगतात योग्यच केलं पोलिसांनी. तुम्ही विकली आहे तुमची बुद्धी, तुम्ही मुख्यमंत्री आहात याचीच आम्हाला लाज वाटते. तुम्ही उद्या पंतप्रधान वगैरे होऊ नका अजिबात. मोदींपेक्षा खराब पंतप्रधान तुम्ही व्हाल. मोदी हा नरभक्षक माणूस आहे असं माझं म्हणणं आहे. कारण 2002च्या नंगलीच्या वेळेत सुद्धा त्यांनी हेच केलं होतं, लोकांचे बळी गेले होते. पण माझी माननीय सुप्रीम कोर्टाला, माननीय म्हणताना मला खूप वेदना होत आहेत, कारण सुप्रीम कोर्ट सन्माननीय राहिलेलं नाही हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, कुणीतरी या पोलिसांवर केस टाकायला पाहिजे. त्यांनीच दंगल केली, त्यांनीच मुलींचा विनयभंग केला, याचे पुरावे उपलब्ध आहेत. जर चीफ जस्टिसना थोडी जरी लाज असेल, ही केस नोंदवून घ्या आणि ताबडतोब सुनावणी करा. कारण दिल्ली पोलिसांनी महापाप केलेलं आहे, लक्षात, महापाप केलेलं आहे. मला असं वाटतं यांना सत्तेतून घालवल्याशिवाय काहीही इलाज नाही. ज्या ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या आईवडिलांनी लक्षात ठेवावं की तुम्ही जर पुन्हा भाजपला मत देणार तर तुम्ही खुन्याला मत द्याल. तुम्ही तरुण पिढीवर बलात्कार करणाऱ्या राजकीय पक्षाला मत द्याल. तेव्हा विचार कर. लोक तापलेली आहेत, लोक नाराज आहेत, लोक संतापलेली आहेत, भाजपवाल्यांमध्ये दुफळी झालेली आहे. मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला संकेत दिले होते. दिल्लीमध्ये भाजपचे जुने जाणते नेते आहेत, ते मोदींवर नाराज आहेत. राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील, हे असं म्हणतायत की या तरुण मुलांशी आपण बोलायला हवं होतं, त्यामुळे त्यांचं आंदोलन शांत झालं असतं. पण मोदींनी अडेलटट्टूपणा दाखवला, मोदींनी ताठरपणा दाखवला. अमित शहा मोदींपेक्षा ताठर आहे, कारण तो पूर्वीचा तडीपार गृहस्थ आहे, क्रिमिनल रेकॉर्ड आहे सगळ्या माणसाचे. मुद्दा एवढाच आहे की असा अत्याचार ही मंडळी जर सातत्याने करत राहिली तर काही खरं नाही. यांची सत्ता गेली म्हणून समजा. राहुल गांधींनी आज मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं. माझं तर म्हणणं आहे काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी हे धरणं धरून बसायला पाहिजे मोदींच्या घराबाहेर. आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत उठायला नको. तुम्ही उपोषण करू नका. या सरकारच्या समोर उपोषणाचा काही उपयोग नाही, हे सोनम वांगचूक यांच्यावरून दिसलेलं आहे. पण धरणं धरू शकता, तुम्ही मोदींची गाडी रोखू शकता, हे लक्षात घ्या. ही हिंमत दाखवली तर हे जे अत्याचारी मोदी सरकार आहे ते कोसळायला वेळ लागणार नाही. निवडणुकांचाही विचार करावा लागेल की या मॅनिप्युलेटेड निवडणुका आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं की नाही, हा विचार विरोधी पक्षांना निश्चितपणे करावा लागेल. अभिजित दिपके यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की उद्धव ठाकरे मला रोज फोन करतात, मुलाची करावी तशी माझी चौकशी करतात. हे उद्धव ठाकरेंचं मोठेपण आहे, लक्षात घ्या.